नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत आणि बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे राज्यातल्या नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेटची. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तातडीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय गाठलं आणि पहिली कॅबिनेटची बैठकही पार पडली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येत्या काळात लोकांना अपेक्षित ती सर्व कामं करू असा विश्वास दिला. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री त्यांनी प्रलंबित प्रश्नांना पुढे नेणार असल्याचं सांगितलं. रखडलेल्या प्रकल्पांना वेग देऊ असं म्हटलं. तर दुसरीकडे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो आणि जलयुक्तची कामं अधिक वेगानं करू आणि लोकांना अपेक्षित असलेली कामं करू असा विश्वास दिला. हमारे प्रकल्प है, जो प्रकल्प है जो उसको गति बढ़ाना है, उसको आगे बढ़ाना है और यही हमारा पहली बात जो पेंडिंग प्रोजेक्ट है आगे बढ़ाएंगे और समय बिफोर टाइम उसको कंप्लीट करेंगे. ये आज की महाराष्ट्राच्या ज्या गरजा आहेत, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच आमचं उद्दिष्ट आहे. सर, पीक पाणी खरीप वगैरे सगळे आढावा घेतलेला आहे. अरे आता माजी मुख्यमंत्री पण सोबत आहे, त्यामुळे जोरदार बॅटिंग होईल. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहेच की जेव्हा 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस पत्रकारांच्या प्रश्नाला आपण न्याय द्यायचा प्रयत्न केला. आता आम्ही दोघं मिळून त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने हे सगळे प्रश्न मार्गी लावू एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. शनिवारी म्हणजे उद्याच नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिलेत. म्हणजेच शनिवारी 2 जुलैला विशेष अधिवेशन भरवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत आणि या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलंय. शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचं विशेष सत्र बोलावण्यात आलंय आणि बहुमत चाचणीच्या वेळी विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रात्री उशिरा काल गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये स्वागत झालं. यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं, अभिनंदन करण्यात आलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं. शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांचं औक्षण केलं, स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि हा शपथविधी सोहळा शिंदे कुटुंबियांनी घरी बसून न्यूज 18 लोकमत वरती पाहिला. शिंदे कुटुंबियांनी हा सोहळा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला पसंती दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या घरातली ही दृश्य आहेत आणि घरातल्या टीव्हीवर त्यांनी न्यूज 18 लोकमत वरती हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहिला आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होते त्यावेळी त्यांनी न्यूज 18 लोकमत वरती त्यांच्या कुटुंबियांनी घरात बसून हा सोहळा थेट पाहिला जो राजभवनामध्ये सुरू होता. तर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी राजभवनाच्या सभागृहाच्या मंचावरती जेव्हा आले तेव्हा शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरात शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. पुणे, नांदेड, बीड आणि खेड मधली ही दृश्य आहेत जिथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत घोषणाबाजी केली.
या सगळ्या घडामोडींवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी फडणवीसांना डिवचलं। भाजपात एकदा आदेश आला की तो पाळावाच लागतो। देवेंद्र फडणवीस राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांनी 2.5 वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं, तरीही त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली। हा तर आश्चर्याचा धक्का होता, पण एकदा आदेश आला की त्यामध्ये तडजोड नाही असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला। आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदेंच्या पडली की ज्याची कल्पना कोणाला नव्हती, कदाचित शिंदेंना सुद्धा नसावी। इथून महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील का? राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाही, अजून काय तो निर्णय झाला, त्याच्यानी चर्चा अजून केली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गोव्यामध्ये असलेल्या शिंदे समर्थक आमदारांनी जल्लोष केला। संपूर्ण स्थितीवरती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी फडणवीसांची स्तुती केली। राज्यात फडणवीस काळात विकास कामं वेगानं झाली असून मोदी आणि फडणवीसांचं मोठं मन असल्यामुळेच शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं असं केसरकर म्हणाले। आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा विचारलेला होता की तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री करतील का, तर ते झालं तर मला सुद्धा आनंद होईल। आज माझे असं वाटतं की सगळं एक सुवर्णयोग जुळून आलेला आहे की जी इच्छा उद्धव साहेबांची होती की त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, एका शिवसैनिकाला करायचं होतं आणि ते शिवसैनिक म्हणजेच शिंदेसाहेब होते। हे आम्हाला सुद्धा अनेक वेळेला त्यांनी बोलून दाखवलेलं आहे, परंतु शिंदेसाहेबांचं सुद्धा त्यांनी त्यावेळेला सुद्धा कुठली नाराजी दाखवली नाही, कारण आमचे पक्षप्रमुखच स्वतः मुख्यमंत्री होत होते। साताऱ्याच्या कुठल्या भागातून आले ते सांगितलं आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची सुद्धा अपेक्षा केली आणि त्याच्याचबरोबर त्यांनी याचा सुद्धा उल्लेख आवर्जून केला की वेळोवेळी त्यांनी माझा सल्ला घेतलेला आहे आणि ते त्यांना जो मौल्यवान असा सल्ला असतो तो सुद्धा लाभत राहिला तर माझी खात्री आहे की महाराष्ट्राची जेवढी माहिती पवार साहेबांना आहे तेवढी दुसऱ्या कोणालाच नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी ही सर्व लोक एकत्र आली तर महाराष्ट्र निश्चितपणे बलवान होऊ शकेल। तर महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी सुपर सीएम मात्र देवेंद्र फडणवीस असणार आहेत। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सीएम, देवेंद्र फडणवीस सरकारचे सूत्रधार, देवेंद्र फडणवीस सुपर सीएम। एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। शिवसेनेचे 2/3 आमदार फोडून एकनाथ शिंदे हे राज्याचे 20वे मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असले तरी या सगळ्या सत्तानाट्याचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस असतील। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनीही तसेच स्पष्ट संकेत दिले। या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे, ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार आणि मला अतिशय आनंद आहे। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं राजकीय श्रेष्ठत्व सिद्ध केल्याचा दावा भाजपनं केलाय। भारतीय जनता पार्टी त्याच्या पुढे जाऊन ते एक पाऊल आलं तर आम्ही त्या ठिकाणी 5 पावलं पुढे जाऊन त्यांना सर्वोच्च बहुमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा दिला। ज्यांनी हिंदुत्वाच्या विचारधारेचा खून पाडला होता, मुर्दा पाडला होता, मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकार्याने काही शिवसेनेतल्या लोकांनी त्यांना चोख धोबी पछाड देवेंद्रजींनी दिलाय आणि जे चाणक्य महाराष्ट्राचे समजत होते देवेंद्र फडणवीस नावाचा महाचाणक्य या महाराष्ट्राच्या मातीत या ठिकाणी पुढे आला। एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वोच्च पद मिळालंय, पण एकनाथ शिंदेंच्या या सरकार मागे फडणवीस हे भक्कम आधार असणार हे अधोरेखित झालंय।
प्रणाली कापसेसह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता पक्षातलं सर्वात मोठं झालेलं बंड आणि सत्ता गेल्यामुळे शिवसेनेचं भवितव्य काय हा प्रश्न निर्माण झालाय. पक्षातील नेत्यांची दुसरी फळीच एकनाथ शिंदेंसोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालंय. पक्षातील आमदार एकीकडे आणि पक्षप्रमुख दुसरीकडे अशी विचित्र परिस्थिती शिवसेनेसमोर निर्माण झालेली आहे. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातल्या पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तर 2 वर्षांनी लोकसभेची निवडणूक आणि त्या पाठोपाठ विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र ज्यांच्या भरवशावर ही निवडणूक लढवायची होती त्याच आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला. परिणामी आगामी निवडणुका लढताना बड्या नेत्यांचा अभाव शिवसेनेला जाणवणार आहे. एकनाथ शिंदे हे कुशल संघटक आहेत, तर गुलाबराव पाटील आक्रमक भाषणांसाठी ओळखले जातात. कोकणात उदय सामंत यांची कमतरता शिवसेनेला जाणवेल. एकनाथ शिंदेंसोबत सुमारे 40 आमदार आहेत, त्यामुळे शिवसेनेला त्या 40 मतदारसंघात दुसरा उमेदवार शोधून विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे. शिवसेना हे संपणारा पक्ष नाहीये, तो पूर्ण नेस्तनाबूत होईल, पुन्हा उभा राहील. कुठलाही पक्ष संपत नसतो, कारण ती विचारधारा जी असते ती जर ती संपली तर पक्ष संपतो. ती विचारधारा राहील. शिवसेनेसमोर मोठं संकट निर्माण झालंय. मात्र संकट संधी सुद्धा घेऊन येतं. शिवसेनेसमोर पक्षाची नव्यानं बांधणी करण्याची मोठी संधी निर्माण झालेली आहे. ज्या मतदारसंघातील आमदार शिंदे गटासोबत गेलेत तिथं नव्या दमाच्या नेतृत्वाला पुढे आणण्याची संधी शिवसेनेला मिळणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत थेट संवाद साधून पक्ष मजबूत करण्याची आता संधी त्यांना मिळालेली आहे. मला वाटत नाही पक्ष संपेल म्हणून. ठीक आहे, चढउतार येत असतात. शिवसेनेच्या काळात खूप आलेले आहेत, जे बाळासाहेबांपासून आहेत, आणि नंतरच्या काळात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या काळात सुद्धा खूप उतार त्यांनी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर शिवसेना पुन्हा उभी राहिली, कोणाची तरी साथीने का होईना पण सत्तेवर आली. शिवसेना अशा धक्क्यातून अनेक वेळा सावरलेली आहे, परंतु अनेक वेळा जरी सावरली असली तरी यावेळेला शिवसेनेला खूप चांगल्या प्रकारची बांधणी, शांतपणे मांडणी आणि त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. आणि मला असं वाटतंय की या संदर्भातले निर्णय हे माननीय उद्धव साहेबांना घ्यावे लागतील आणि ते घेतील. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा भाजप प्रचंड बळकट झालाय. अशा स्थितीत राजकीय संकटामधून शिवसेना किती लवकर सावरत पुढची वाटचाल करते यावरच शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं समजताच त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावामध्ये ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात आता मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. गुलालाची उधळण आणि फटाके वाजवून गावकऱ्यांनी आनंद उत्सव जो आहे तो साजरा केलेला आहे. 40 वर्ष तब्बल समाजसेवेसाठी दिली आणि तदनंतर 40 वर्षानंतर आज हा सोन्याचा दिवस या दरे गावासाठी उगवला. अतिशय दुर्गम भागातून अतिशय हालाकीचं कुटुंब आणि या कुटुंबातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करत करत त्यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा आज जो पदभार स्वीकारला. या दरे गावाला एवढा आनंद झाला आहे की हा आनंद आमच्या गगनात मावेना. ज्यावेळी आम्ही टी व्हीवरती ही बातमी पाहिली त्यावेळी अक्षरशः डोळ्यातून आनंद अश्रू आले की या मातीमध्ये जन्माला आलेले सुपुत्र या गावाचा एकंदरीत विचार केला तर दुर्गम भाग आहे आणि या भागातून एक व्यक्ती ठाण्यासारख्या शहरामध्ये जाऊन राज्याचं मुख्यमंत्री पद या ठिकाणी प्राप्त करते. यापेक्षा मोठा आनंद या दरे गावासाठी कुठला असू शकत नाही. एकनाथ शिंदे मंत्री होतं त्यावेळेला जबाबदारी आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतरची जबाबदारी वाढलेली आहे. तुमची काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? आमची एकच अपेक्षा आहे, जबाबदारी शिंदे साहेबांची वाढली. जे शिंदे साहेबांनी आतापर्यंत गेल्या 40 वर्षापासून आजपर्यंत जे काम केलं ह्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, त्याचं फळ शिंदे साहेबांना भगवंताने दिलेलं आहे. त्यांनी जे काम केले, त्यांनी जे कष्ट केले, त्यांनी जे मेहनत केली, अहोरात्र जे धावत पळत होते जनतेला न्याय देण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचं फळ शिंदे साहेबांना ह्या भगवंताने दिलेलं आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
आज कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही उत्सव जो आहे तो साजरा केला या ठिकाणी? सर्वप्रथम तर सगळे ग्रामस्थ जमा होऊन त्यांनी आता फटाके वगैरे उडवलेत आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे सगळ्यांच्या. आणि जशी सगळ्यांची इच्छा होती की आपले साहेब मुख्यमंत्री व्हावे आणि आज ते झालेले, सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झाले. साहेबांच्या कामाची लोकांनी दिलेली ही पोचपावती आणि आज एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्र्यापर्यंतचा हा त्यांचा प्रवास आहे. नक्कीच आनंद आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री झाल्यानंतरचा आनंदोत्सव जो आहे तो दरेगावामध्येच ज्या अशा प्रकारे साजरा होत आहे, तर जिल्ह्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. तर राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये कोण मुख्यमंत्रीपदावरती विराजमान होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे असल्यामुळे सातारकरांमध्ये एकच आनंदाचं वातावरण आहे. आणि यात विशेष म्हणजे साताऱ्याला चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळालाय. यापूर्वी यशवंतराव चव्हाण, त्यानंतर बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण या मूळच्या साताराहून येणाऱ्या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळलेली होती. आणि या तिघांपाठोपाठ आता मूळ साताऱ्याचेच असलेले एकनाथ शिंदे हे राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळतायत किंवा विराजमान झालेले आहेत ते या पदावरती. त्यामुळे साताऱ्याला आता चौथ्यांदा त्यांच्या मूळ गावचा मुख्यमंत्री मिळाल्यामुळे सातारकरांमध्ये नवा उत्साह निर्माण झालाय. राज्याचे 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काल शपथ घेतली. खरं तर भाजपकडे अधिक संख्याबळ असतानाही भाजपनं शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिलाय. पण आता पुढची 2.5 वर्ष शिंदेंसाठी आव्हानात्मक असणार आहे तितकं नक्की. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर अवघ्या काही तासातच राज्यामध्ये शिंदे सरकार सत्तेत आलं. भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देत शिवसेनेला आणखीन एक धक्का दिला. पुढची 2.5 वर्ष आता एकनाथ शिंदे यांच्या हाती राज्याची सूत्र असतील. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी तर भाजपनं ही राजकीय खेळी केली नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खरं तर भाजपला मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही एकनाथ शिंदे यांना भाजपनं पाठिंबा दिला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे आगामी काळात शिंदे यांना त्याचा नक्कीच राजकीय फायदा होईल. विधानसभेत 2/3 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून सतत केला जातोय. शिंदे यांच्या हाती सत्ता असल्यामुळे शिवसेनेतील जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून आगामी काळात केला जाणार आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना सत्तेतून खाली खेचून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांना सामान्य शिवसैनिकांचा किती पाठिंबा मिळेल हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांना मराठा आरक्षणापासून ओबीसी आरक्षणापर्यंत अनेक तिढे सोडवायचे आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोड सह विविध विकास कामांना गती द्यायचे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची अनेक पातळींवर कसोटी लागणार आहे यातही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरं तर शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर करताना त्यांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नसल्याचं आधी जाहीर केलं होतं. पण त्यानंतर आलेल्या पक्षादेशानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. खरं तर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीस यांची संभाव्य मुख्यमंत्री म्हणून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. त्याला कारण म्हणजे शिंदे गटाच्या तुलनेत भाजपकडे संख्याबळ दुप्पट आहे. त्यामुळेच भाजपकडून मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला जाणार असंच वाटत होतं.
पण भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण जे आसाममध्ये जे सहकारी गेले त्याचं त्यांनी नेतृत्व केलं. मला वाटत नाही की त्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांच्या अधिक होती. गेल्या 2.5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक विरोधी पक्षनेत्याची भूमिका चोख पार पाडली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचं भाकीत भाजपच्या नेत्यांकडून वारंवार वर्तवण्यात आलं. त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असाच अंदाज व्यक्त केला जात होता. पण घडलं काही वेगळंच. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा जाहीर करतानाच आपण मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून टाकलं होतं. मात्र त्यानंतर काही मिनिटातच भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदासाठी गळ घातली आणि त्याला फडणवीस यांनी होकारही दिला. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये बेबनाव तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधान. यानंतर एक मोठी बातमी आहे. खासदार संजय राऊत यांची आज ईडी चौकशी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना ईडीनं समन्स बजावलं होतं आणि त्याच प्रकरणी त्यांची आज चौकशी होते. दुपारी 12 वाजता संजय राऊत ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत. पत्राचाळ प्रकरणी आधीही त्यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं. मात्र नियोजित कार्यक्रमामुळे या आधीच्या सुनावणीला किंवा ईडीच्या नोटिशीला प्रत्युत्तर देत संजय राऊत हजर राहिलेले नव्हते. मात्र आता आज ते पत्राचाळ प्रकरणी बजावलेल्या समन्सला आणि या चौकशीला हजर राहणार आहेत दुपारी 12 वाजता. मुंबई आणि परिसरामध्ये अखेर पावसानं दमदार हजेरी लावली. जून महिना कोरडा गेल्यानंतर अखेर आषाढ सरींनी शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि या मुसळधार पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. अंधेरी सबवे, मिलन सबवे, किंग्स सर्कल इत्यादी काही सखल भागामध्ये काही प्रमाणात पाणी साचलं. काल दुपारी काही काळ मंदावलेल्या पावसानं संध्याकाळी चांगला जोर पकडला. दक्षिण गुजरात तटापासून उत्तर कर्नाटक तटापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे पुढच्या 5 दिवसांसाठी कोकण किनारपट्टीला सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, सगळीकडेच मुसळधार पावसाचा इशारा असताना मुंबईमध्ये सध्याची काय स्थिती आहे? श्वेता, मुंबईमध्ये जर का आपण बघितलं तर काल सकाळपासून जी पावसाची रिपरिप सुरू होती त्यानंतर त्याचा जोर वाढला. आणखी जी झडी सुरू झालेली आहे, रात्रीसुद्धा जो पाऊस मुंबईच्या अनेक भागात सुरू आहे त्यामुळे मुंबईकरांना सुखावा जरी वाटत असलं तरी काही उंच सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. हिंदमाता भाग जो आहे आपण बघतोय की काल संध्याकाळीसुद्धा त्या ठिकाणी पाणी साचलं पण ते काढण्यामध्ये यशसुद्धा मिळालं. अजून तरी पावसाने पाहिजे तितका जोर पकडला नसला तरी दुर्घटनासुद्धा काही ठिकाणी होत आहेत. काही ठिकाणी चित्र म्हणजे निसर्गाचं विलोभनीय रूपसुद्धा बदललं आहे. म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी मी आहे मरीन ड्राईव्ह या ठिकाणीसुद्धा समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या ज्या पद्धतीनं किनाऱ्याकडे झेप येत आहेत आणि पूर्णपणे फॉग जो सगळ्या आसमंतामध्ये क्रिएट झालेला आहे. यामुळे निसर्गाचं हे रूप किती विलोभनीय असलं, पाणी बघण्याचं आकर्षण म्हणून इथे अनेक पर्यटक गर्दीही करतात पण त्याच वेळेस सेल्फीचा मोहसुद्धा टाळायला हवा. कारण निसर्ग जितका चांगला तितकाच तो घातकही ठरू शकतो जर आपण त्याच्याशी अधिक जवळीक करण्याचा प्रयत्न केला तर. दिलासा देणारी महत्त्वाची गोष्ट एकच आहे की पावसामुळे अत्यंत म्हणजे ज्या पद्धतीनं पाणी मुंबईत साचतं किंवा मुंबई लोकल बंद होते, जीवनवाहिनी बंद होते, ती परिस्थिती अजून तरी नक्की झाली नाही आहे. श्वेता. जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पाऊस तर सुरू आहे मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये, मात्र जनजीवन सुरळीतपणे सुरू असल्याचं कळतंय. या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.